पहिल्या दिवशी व्यायाम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अंग खूप दुखतं, मग व्यायाम कंटिन्यू करावा का? लक्षात घ्या, जेव्हा आपण नव्याने व्यायाम करतो तेव्हा आपल्याला मसल पेन होण्याची शक्यता असते. पहिल्या दिवशी आपण व्यायाम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला असं वाटतं की व्यायाम करू की नको करू. मग काय करायचं, 48 तास जाऊ द्यायचे. 48 तास शरीराला विश्रांती द्यायची आणि मग पुन्हा व्यायामाला सुरुवात करायची. या 48 तासामध्ये तुमचं शरीर रिकवर होत असतं. तुम्हाला मसल फटीक होणार नाही जर तुम्ही विश्रांती दिली तर. काही जणांचा असा प्रश्न असतो की मी जेवल्यानंतर किती वेळाने व्यायाम करू? तर बघा, जर तुम्ही 12 वाजता जेवत असाल तर मग कमीत कमी 3 तास ते जास्तीत जास्त 5 तासानंतर तुम्ही व्यायाम करायला काहीच हरकत नाही. म्हणजे काय, 12 वाजता जेवताय तर संध्याकाळी 5 वाजता जर तुम्ही व्यायाम केला तर तो टाइम सगळ्यात बेस्ट आहे. खूप चांगला व्यायाम तुमचा होईल. आणि आता काही जण असं म्हणतात की आम्ही व्यायाम केल्यानंतर किती वेळाने खायचं? तर तुम्ही व्यायाम केल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल होत असतात आणि त्यामुळे काय होतं की तुमचे हॉर्मोन्स बदलतात, रासायनिक प्रक्रिया घडतात. त्यामुळे ते शरीर जे ना ते पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ घेत असतं. म्हणून साधारण 1 तास जाऊ द्यायचा आणि 1 तासानंतर तोंडात काही टाकायला हरकत नाही. आता काही जणांचं असं म्हणणं असतं की व्यायाम करायच्या आधी अंघोळ करायची का, की नाही केलं तरी व्यायाम केलेला चालतो? तर मी सांगेन, अंघोळ करा. ऑफकोर्स महत्वाचीच आहे अंघोळ, कारण अंघोळ केल्यानंतर काय होतं की तुमचे जे पोर्स आहेत ते ओपन होतात. शरीरावरील सर्व छिद्र ओपन झाल्यामुळे तुमच्या शरीरामधून जे टॉक्सिन्स बाहेर पडणार आहेत व्यायाम केल्यानंतर घामावाटे, म्हणजे आपण जेव्हा उडत्या हालचाली करतो, काही वर्कआउट्स करतो तेव्हा घाम येतो आणि त्या घामावाटे उत्सर्जक संस्था आहे ती सक्रिय व्हायला लागते. त्यामुळे जे अनावश्यक घटक आहेत ते त्वचेच्या द्वारे बाहेर पडतात आणि म्हणून ते पोर्स ओपन झाल्यामुळे ते जास्त सहजरित्या बाहेर पडू शकतात आणि त्यामुळे आपल्या शरीरावरची चरबी कमी व्हायला सुद्धा मदत होत असते. म्हणूनच आपण काय करायचंय, चांगली स्वच्छ अंघोळ करायची आणि अंघोळ केल्यामुळे मन सुद्धा प्रसन्न राहतं. कुठल्याही चांगल्या कामासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा काय करतो, अंघोळच करतो की नाही? मग व्यायाम हे तर पवित्र व्रत आहे, त्यासाठी अंघोळ करणं अतिशय गरजेचं आहे. जसं पूजा करायची असेल किंवा मंदिरात जायचं असेल तसं माणूस कसा अंघोळ करतो चांगली स्वच्छ आणि मग मंदिरात जातो, तसंच शरीराची पूजा म्हणजे व्यायाम आहे, योगासनं आहेत. त्यामुळे ही शरीराची पूजा करण्यासाठी सात्विक मन महत्वाचं आहे, सात्विक शरीर महत्वाचं आहे. त्यासाठी अंघोळ करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने अंघोळ करा आणि मग व्यायामाला आणि योगासनांना सुरुवात करा. आता काही जण काय म्हणतात की माझा व्यायामाचा जो वेळ आहे तो नेमका किती तास असला पाहिजे? तर 1.5 ते 2 तास व्यायामासाठी ही उत्तम वेळ आहे. यामध्ये व्यवस्थित तुमचा व्यायाम होईल आणि तुम्हाला त्याचं समाधान सुद्धा प्राप्त होईल.